नमस्कार. मी चेतन टाकसाळे, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. आपण आज बघणार आहोत गुगल ड्राईव्ह डेस्कटॉपचा वापर आपल्याला कसा करायचा आहे आणि गुगल ड्राईव्ह डेस्कटॉप हे किती इम्पॉर्टंट आहे फॉर डेटा सिंक. ज्या आपल्या ऑफलाईन कम्प्युटरमध्ये, म्हणजे ऑफलाईन म्हणण्यापेक्षा आपल्या जे डेटा आपल्या कम्प्युटरमध्ये डी ड्राईव्ह, सी ड्राईव्ह, ई ड्राईव्ह अशा वेगवेगळ्या ड्राईव्हमध्ये आपला डेटा हा असतो आणि तो डेटा कालांतराने समजा जर आपण त्याचा बॅकअप नाही घेतला, मॅन्युअली बॅकअप जर नाही घेतला, तर एखादा कम्प्युटर करप्शन वगैरे किंवा अशा काही घटना आपल्यासोबत घडू शकतात. त्यासाठी आपल्याला जे काही इम्पॉर्टंट डेटा आहे आपला, MOUज असतील किंवा काही बिल डिटेल असतील, काही एखाद्या ॲप्लिकेशनचा डेटाबेस असेल, तो 100% आपल्याला आपल्या गुगल ड्राईव्हवर सिंक करू शकता. गुगल ड्राईव्हला 15 GB पर्यंतची स्पेस अवेलेबल आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला जर त्याला अपग्रेड करायचं असेल तर ते अपग्रेड करणे अतिशय सोपं आहे, कमी खर्चिक आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या गुगल ड्राईव्हमध्ये भरपूर असा डेटा, एक्सेल फाईल असेल, PDF फाईल असेल, डॉक असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स तुम्ही त्यामध्ये सिंक करून ठेवू शकता. आपण बघूया कशा पद्धतीने आपल्याला गुगल ड्राईव्ह डेस्कटॉपचा वापर करून आपला कम्प्युटरमधला डेटा सिंक करायचा आहे टू गुगल ड्राईव्ह. तर माझ्याकडे गुगल मॅकबुक आहे, त्याच्यामुळे मॅकबुकची जी इन्स्टॉलेशन प्रोसेस आहे ती थोडी वेगळी आहे, विंडोजची थोडी वेगळी आहे, परंतु ॲप्लिकेशन मात्र सेम आहे. ठीक आहे. तर तुम्हाला इथे गुगलवर जायचं. सगळ्यात पहिलं गुगल ड्राईव्ह डेस्कटॉप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, ते इन्स्टॉल करायचं आहे. तर तुम्हाला इथे टाकायचं आहे ठीक आहे, गुगल ड्राईव्ह डेस्कटॉप डाउनलोड असं लिहायचं आहे आणि तुम्हाला इकडे इन्स्टॉल ड्राईव्ह फॉर डेस्कटॉप आणि ही जी आहे वर्कस्पेस लर्निंग सेंटर, इथं तुम्हाला यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला इन्स्टॉल ड्राईव्ह फॉर डेस्कटॉप, ठीक आहे, ह्याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन भेटतील, विंडोजचा आणि मॅकबुकचा. आता माझं हे मॅकबुक असल्यामुळे मी मॅक सिलेक्ट कराल. तुमचा विंडोज असेल तुम्ही विंडोज सिलेक्ट करा. तुम्ही जसं डाउनलोडवर टिक करसाल, एक फाईल जी आहे ती डाउनलोड होण्यासाठी सुरुवात होईल. हे बघा. ठीक आहे. तर आता मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवले, कारण मोठी फाईल आहे, 292 MBची आहे, त्यामुळे डाउनलोड केलेली आहे. फाईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला फक्त डबल क्लिक करायचं त्या फाईलवर. तुम्ही फाईलवर डबल क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक असा इन्स्टॉलरची विंडो येईल. विंडोजवर तुम्ही असाल तर तुम्हाला फक्त इन्स्टॉलचं ऑप्शन येईल, इन्स्टॉल करा. आणि मॅकबुक असेल तर गुगल ड्राईव्ह पॅकेजचा असा ऑप्शन येईल आणि इकडे पण तुम्हाला इन्स्टॉलेशनचा ऑप्शन येईल, त्याला कंटिन्यू करा. इन्स्टॉल युजर कम्प्युटर करा. इन्स्टॉल टाईप जे आहे ते करा. इथं पासवर्ड विचारेल. विंडोजला आय थिंक पासवर्ड वगैरे काही विचारणार नाही. इन्स्टॉलेशन होऊन जाईल. इन्स्टॉलेशन कंप्लीट झालं आहे, ते क्लोज करून टाकायचं आहे आणि जी काही फाईल आहे तो म्हणतो मूव्ह बिन करायची, तर आपण ठेवूया, ती काय अडचण नाही आहे. ते झाल्यानंतर गुगल ड्राईव्हच्या आपल्या डेस्कटॉपला आपल्या ऑल प्रोग्राम्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे गुगल ड्राईव्ह डेस्कटॉप डाउनलोड झालेलं तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर आता हे वर्क कसं करतं, फाईल सिंक कशा होतात, गुगल ड्राईव्हला फाईल कशा पोहोचतात, तर हे आता आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. तर गुगल ड्राईव्ह पहिल्यांदा तुम्ही ओपन करा. ठीक आहे. गुगल ड्राईव्ह डेस्कटॉप तुम्ही ओपन करा. ओपन केल्यानंतर हे बघा, ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशी विंडो येईल. सुरुवातीला तुम्हाला स्किपचं एक ऑप्शन येईल. माझ्याकडे पहिल्यांदा असल्यामुळे मला इथं स्किपचं ऑप्शन आलं नाही. तुम्हाला स्किपचं ऑप्शन येईल. स्किप करा आणि डायरेक्टली तुम्ही या गुगल ड्राईव्हच्या मेन फोल्डरमध्ये, म्हणजे मेन ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही इथे येसाल. ठीक आहे. तर या मेन ॲप्लिकेशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इकडे ऑप्शन्स दिसतील. ॲड मोर फोल्डर टू सिंक. आता तुमच्या डेस्कटॉपमध्ये जे इम्पॉर्टंट फोल्डर आहेत, जे तुम्हाला सिंक करायचे आहेत डायरेक्टली गुगल ड्राईव्हला, कारण की याच्यामध्ये अनेक असे फोल्डर्स असतील की जे इम्पॉर्टंट आहेत आणि ते आपल्याला त्याचा बॅकअप घ्यायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, ॲड मोर फोल्डर करायचं आहे. ॲड मोर फोल्डर केल्यानंतर तुम्हाला इथे तो फोल्डर सिलेक्ट करायचा आहे. डाउनलोडमध्ये, डॉक्युमेंटमध्ये किंवा जिथे कुठे असेल, डेस्कटॉपला असेल, डी ड्राईव्हला असेल, तो फोल्डर समजा आता इथे माझे हा फोल्डर आहे न्यूजपेपर क्लिपिंग्स नावाचा. ठीक आहे. तर हा न्यूजपेपर क्लिपिंग नावाचा फोल्डर मी इकडे, त्याच्या आतमध्ये लोकमत आहे आणि याला मी ओपन केलं.
ठीक आहे. तर आता मी लोकमतमध्ये जेवढ्या माझे कटिंग्स असतील किंवा मी जेवढे पण त्याच्यामध्ये काही डेटा टाकणार आहे या लोकमत नावाच्या फोल्डरमध्ये, हा फोल्डर डायरेक्टली सिंक होणार आहे इथून गुगल ड्राईव्हला. हे बघा, इकडे तुम्ही बाहेर आले, चेक केलं, हे बघा लोकमत फोल्डर, ह्याच्यामध्ये 2 फाईल आहेत. हे दोन्ही फाईल इथं ऑटोमॅटिकली अप टू डेट झालेल्या आहेत, म्हणजे त्या फाईल अपलोड झालेल्या आहेत. ठीक आहे. तर आता हे तुम्हाला इथं दिसणार आहे 3 फाईल, ह्या 3 ज्या फाईल आहेत त्या तिथं अपलोड झालेल्या आहेत. ठीक आहे. आणि आता तुम्ही तुमच्या जो काही ड्राईव्ह आहे, म्हणजे गुगल ड्राईव्ह आहे, त्या गुगल ड्राईव्हला तुम्हाला जायचं आहे. तुमचं जे काही ड्राईव्ह असेल त्या ड्राईव्हला जावा. ड्राईव्हवर गेल्यानंतर हे बघा, ह्या 3 फाईल आहेत. या फाईल ह्या आता तुम्हाला JPG ही जी फाईल आहे, एकच फाईल होती त्यामध्ये, आणि इथे कम्प्युटरचा ऑप्शन तुम्हाला दिसेल. तर कम्प्युटरमधून तुम्ही काय काय सिंक केलेत, कोणकोणचे फोल्डर सिंक केलेत, तेव्हा का मी लोकमत नावाचा फोल्डर मी इथून सिंक केला आहे, डेस्कटॉप केला आहे, आणि कंपनी प्रोफाईल 3 फोल्डर केले. लोकमतमध्ये आल्यानंतर 11 मे आणि ही फाईल आहे त्यामध्ये. हे बघा, ही फाईल तुम्हाला डाउनलोड होईल किंवा काय असेल ती फाईल असेल त्यामध्ये. तर हे असे फोल्डर तुमचे इथे तुम्हाला दिसतील, आणि त्या रिसेंटमध्ये गेले जी काही फाईल असणार ती तुम्हाला इथे दिसणार आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. तर हे गुगल ड्राईव्हच्या म्हणजे मध्ये गेल्यानंतर कम्प्युटर्समध्ये गेल्यानंतर तुमच्या कम्प्युटरमधून येणाऱ्या प्रत्येक फोल्डर, प्रत्येक फाईल तुम्हाला इथं सेव्ह झालेली तुम्हाला इथं दिसणार आहे. ठीक आहे. तर हा तुमचा फायदा आहे की तुम्ही त्या फोल्डरमध्ये काही जरी तुम्ही ॲड केलं, समजा त्या लोकमत नावाच्या फोल्डरमध्ये एखादी फाईल मी पुन्हा ॲड केली. ठीक आहे. करूया आपण, तिथे डॉक्युमेंटमध्ये जाऊया. कुठे गेली ती? हे बघा, इथे न्यूजपेपर क्लिपिंग नावाची फाईल आहे, इथे लोकमत आहे, इथे 11 मे आहे. किंवा यामध्ये तुम्हाला अजून जरी काही फाईल ॲड करायची झाली तर तुम्ही इथे कॉपी पेस्ट करू शकता ती फाईल. समजा मी आता एक फोटो तिथं अजून एक ॲड करतो. कॉपी डॉक्युमेंट्समध्ये न्यूजपेपर क्लिपिंग्स लोकमत 11 मे, इथं आणून ती फाईल मी पेस्ट केली. बघा, 2 फाईल झाल्या. आता तुम्ही तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये जासाल, ती फाईल बघा इकडे सिंक व्हायला लागली. ओके, ही फाईल सिंक करून टाकली, अपलोड झाली आधी आणि ही फाईल सिंक झाली. आता तुम्ही डायरेक्टली जर तुम्ही चेक केलं तर तुमच्या त्या फाईलमध्ये फोल्डरमध्ये, गुगल ड्राईव्हच्या फोल्डरमध्ये ती फाईल जाऊन सेव्ह झालेली दिसणार आहे. तुम्ही इथं कम्प्युटर्समध्ये गेले, माझ्या मॅकबुकमध्ये गेले, लोकमतमध्ये गेले, बघा 2 फाईल झाल्या. त्यामुळे तुम्हाला ह्या गुगल ड्राईव्ह डेस्कटॉपचा इतका उपयोग होणार आहे की जे जे फोल्डर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही इथे ॲड करत जावा, ॲड करा, आणि त्याच्यामध्ये जे काही कंटेंट पडणार आहे ते ऑटो सिंक होणार आहे गुगल ड्राईव्हला. त्यामुळे आपला एफर्ट्स वाचणार आहे की त्याचा बॅकअप घ्या वगैरे वगैरे, किंवा त्याला पुन्हा सेव्ह करत राहा, असं काही करावं लागणार नाही आहे. तुम्हाला या फोल्डरमध्ये तुम्ही पेस्ट केलं, तो डेटा तुम्हाला डायरेक्टली गुगल ड्राईव्हला तुम्हाला भेटणार आहे. सो त्यामुळे तुम्हाला इथून पुढे जर गुगल ड्राईव्ह डेस्कटॉप वापरायचा असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी नक्की उपयोगाचा ठरू शकेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.